तुम्हाला असं वाटेल की मी हे काय खाते बकरीसारखं. तुम्हाला वाटतंय ना तुमची स्किन, हेअर, बॉडी चांगली राहिली पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज, मी जे खाते ना त्याचे असंख्य बेनिफिट्स आहेत. मी काय करते, रोज सकाळी खावं म्हणते, पण आमच्याकडे ना झाडच नाहीये हो. त्यामुळे मग मी काय करते, ऑफिसला निघाले ना की शेजारच्या काकूंच्या झाडाचे ना गपचूप हळूच पान चोरून घेते आणि खाऊन घेते. आता बघा, तर मी पेरूच्या झाडाचे पान खातीये. जसं आपण पेरू खातो ना तसंच या पानांचे पण भरपूर बेनिफिट्स आहेत. आता तुम्ही रोज सकाळी अशी कवळी 2 पेरूची पाने खाल्ली ना तर तुमच्या स्किन, हेअरला फायदा होईलच. त्याचबरोबर ज्यांना पोटाच्या समस्या आहेत, बॅड ब्रेथचा त्रास असेल किंवा दातदुखी वगैरे होत असेल तर त्यांनी खाल्लं ना तरी भरपूर फायदा होईल. ज्यांना त्रास नाहीये त्यांनी सुद्धा खावं बरं का, चांगलं राहण्यासाठी माझ्यासारखं. आता याला पैसे लागत नाही हो. आणि जर तुमच्याकडे नसेलच झाड तर माझ्यासारखं चोरून खावा, पण खावा, लय भारी लागतं बरं का. आणि खाऊन झाल्यानंतर आता ऑफिसला जायची वेळ आली, मला ना थोडं चालत जावं लागतं बरं का, क्योंकि मेरे मैत्रीण के पास गाडी है ना, मेरे पास सिर्फ मेरे 2 टांगा है. आणि काय झालं, सकाळी अनुशापोटी पानं खाल्ली म्हणून नाश्ता नव्हता केला, तर म्हटलं बाहेर जाऊन नाश्ता करावा. आम्हाला परवडत नाही हो, म्हणून दोघीत एक मिसळ घेतलीये. मी खरंच बोलते बरं का, त्यात काय लाजायचं. आणि मग चहा बिस्किट घेतलं, थंडी पण वाढलीये नाही का, मग ते पण अर्ध अर्ध खाल्लं बरं का. आता पुढे काय झालं ते तरी ऐका. बिल पण अर्ध अर्धच दिलंय बरं का.